नमस्कार, SBN न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये आलेले आहोत. निवडणुकीचं वातावरण पेटलेलं असताना वार्ड क्रमांक 2 मध्ये काही समस्या आहेत का, किंवा जे आजी माजी नगरसेवकांनी काय काम केलं ह्याचा पाठपुरावा करण्यासाठी नागरिक इथे आलेले आहेत. नागरिकांच्या आपण मनोगत किंवा त्यांच्या समस्या आपण जाणून घेऊया. आम्ही प्रभाग 2 मध्ये या ठिकाणी राहतो. आज गेली 10 वर्ष मी या ठिकाणी आहे, परंतु अद्यापपर्यंत आमच्या या प्रभागामध्ये कोणत्याही प्रकारचं समस्या सोडवण्यासाठी कुणी आला नाही किंवा आम्हाला विचारायला देखील आला नाही. तुम्हाला खरं सांगतो, आम्हाला या भागातला कोण नगरसेवक आहे हे सुद्धा माहिती नाही. त्याचं तोंड पाहणं तर दूरच राहिलं. आज लाईट नाही, ड्रेनेज नाही, रस्ता नाही, साधा मुरुमाची एक फाटीसुद्धा आमच्या या रस्त्यांच्यावरती टाकलेली नाही. माणसाला चालणं इतकं अवघड होतं तिथं की पावसाळ्यात तर इतकी मोठी समस्या आहे. चिखलातून वाट काढून कडेकडेनं जायचं म्हटलं तरी देखील तिथं देखील आता चिखल झालेला आहे. अशा अवस्थेमध्ये हे सगळे लोक राहत आहेत. त्याशिवाय पलीकडच्या बाजूला सगळं ग्राउंड आहे, मोकळी जागा आहे, तिकडं सरपटणारे प्राणी वगैरे सगळे आहेत. इतकंच नव्हे तर अंधारामध्ये आम्हाला दिवस काढायला लागत होते. गेल्या 2 महिन्यापूर्वी आम्ही उपोषण करून, साधी त्याची दखलसुद्धा घेतली नाही महापालिकेनं, उपोषण केलं रस्त्यावरती लाईटसाठी. किमान 6 महिने आम्ही झगडल्यानंतर शेवटी आम्हाला ते मिळालं. ते बऱ्याच समस्या आम्ही मांडल्या, तिथं जाऊन भांडलो, तेव्हा कुठं आम्हाला त्यांनी दाद दिली आणि शेवटी लाईट तरी बसले किमान. परंतु खरी समस्या आहे ती ड्रेनेज आणि रस्ते. यासुद्धा आमची कधी सुटका होते हे आम्हाला आज तरी ठाऊक नाही आहे. निधीसाठी आम्ही बऱ्याच वेळा गेलो, परंतु आत्ता देतो मग देतो, मंजुरी दिली पण त्याचं हे कुठं आहे, कार्यवाही कुठं आहे? कार्यवाहीच्या बाबतीत कुणीही काही बोलत नाही. इथले सध्याचे जे नगरसेवक आहेत त्यांनी काही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला? नगरसेवकाचं आम्हाला कोण माहिती नाही आहे, त्याचं तोंड बघितलेलं नाही, तर आम्ही काय त्याचं सांगणार तुम्हाला. इथं आपण बघताय की नागरिकांना गेले 5 वर्ष नगरसेवकांची सत्ता आणि 4 वर्ष प्रशासनाची सत्ता असताना सुद्धा नगरसेवकांनी आणि प्रशासनाने दोघांनी काहीच काम केलं नाही असं नागरिकांचं मत आहे. आता आपण जाणून घेऊया, ज्या गृहिणी घरात काम करतात ह्यांच्या काय अडचणी आहेत, ह्यांना जे डे टू डे लाईफमध्ये म्हणजे दैनंदिन आयुष्यात ह्यांच्या काय समस्या आहेत आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 2 मध्ये मागची 12 वर्ष राहतोय. मागच्या 12 वर्षामध्ये आमच्या प्रभागामध्ये एकही अशी की ज्यामुळे आमच्या राहणीमानाला किंवा आमच्या सोयींना पाठपुरावा करणारच कोणीही नगरसेवक इथं आलेला नाही आहे. नगरसेवकाचं नाव सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला नगरसेवकाचं नाव तर माहितीच नाही आहे. त्यांनी कधी आम्हाला इथं येऊन भेटण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला नाही आहे. त्याच्यानंतर मागच्या 10 वर्षामध्ये ह्या प्रभागामध्ये एकसुद्धा रोडचं किंवा ड्रेनेजचं काम झालेलं नाही आहे. पावसाळ्यात तर सोडा, पण उन्हाळ्यात सुद्धा आम्ही रोडवरती गाडी स्कूटी सुद्धा चालवू शकत नाहीये. पुरुषांचं वेगळं झालं, किमान लेडीजला सुद्धा तिथं चालण्यासाठी रस्ता असं कुठलाच व्यवस्थित नाहीये. स्कूटी म्हणा किंवा पायी चालणं सुद्धा आम्हाला ह्या प्रभागामध्ये अवघड आहे. पाण्याची व्यवस्था आहे, पण पाणी व्यवस्था असली तरी ड्रेनेजचं पाणी जाण्यासाठी आम्ही रोडवरती म्हणजे एक 15 दिवस झाले की प्रत्येक रोडवरती पाणी साठलेलं असतं. कुठून जायचं, परत त्या पाण्यामुळे परत भांडणं, परत ते वादावाद, हे सगळं आमच्या कॉलनीमध्ये मागच्या 12 वर्ष झालं चालूच आहे. सर, तुम्ही जशा महिलांनी आपल्या स्वतःच्या समस्या पुढे येऊन सांगत आहेत, त्याच प्रकारे आपण जाणून घेऊया की मागच्या 12 वर्षामध्ये म्हणतात की त्यांनी काहीच केलं नाही मागच्या 12 वर्षामध्ये. आता आपण पुढची समस्या जाणून घेऊया यांच्या. हॅलो, आम्ही इथं आल्यापासून आंदोलन म्हणून सुद्धा सांगलीला गेलं तर तिथं आम्हाला कोणीच दाद देत नाही. तिथं एक दिवस थांबले तरी पण कोणीच दाद देत नाही आम्हाला तिथं. मग आम्ही कुणाला विचारायचं हाच प्रश्न मोठा आहे. मग आता जे मतदानाचं हे आता मतदान चालू आहे का नाही, आणखी कोणी सुद्धा विचारायला आलेलं नाही. आमच्याकडे मतदानात कोणी विचारायला येत नाही. त्याचं कारण काय सांगतो सर? त्याचं कारण आहे की आमचा भाग कुपवाडला जोडला आहे. 70% मतदान कुपवाडमध्ये होते, 30% मतदान इकडं या भागात होते, आमच्या मिरज भागामध्ये. ते म्हणतात तुमच्या मतांची आम्हाला गरजच नाही आहे, आम्ही 70% आमची मतं आम्हाला मिळतात, आम्ही तिकडे निवडून येतोय. सगळे
जे उमेदवार आहेत ते तिकडचेच आहेत. त्यामुळे आमच्याकडे इकडे कोणी लक्ष द्यायलाच नाही तयार. आम्ही काल परवा गेलो होतो सांगलीला की बुवा आमचा ही जे 2 वार्ड आहे ती इकडे मिरजेत घाला, कारण जवळ आहे. ती कुपवाडच कुठं आहे माहिती नाही, तिथले आमदार खासदार माहित नाही, कोणीच माहित नाही आम्हाला. त्याच्यासाठी आम्ही घाला म्हणून गेलो होतो, तर त्याची सुद्धा दाद घेत नाही ती, आणि तिकडलं कोणी येत नाही आमच्याकडे. तसा मिरजेमध्ये विस्तारित भागामध्ये मोजला जातो. विस्तारित भागामध्ये मोजला जातो. मिरजेच्या विस्तारित भागात 40% भागातील 30% भाग हा वार्ड क्रमांक 2 मध्ये येतो, आणि यातला थोडा भाग जो आहे तो कुपवाडला संलग्नित केला असल्यामुळे केला गेलेला आहे. तर आपण आता पुढच्या समस्या जाणून घेऊया. नमस्कार. मी आत्ताच आलेले आहेत, 4-6 वर्ष झालेले आहे, पण तरी पण इथं लाईट आता झालेली आहे उपोषणमुळे. आणि आता तरी प्रॉब्लेम ड्रेनेजचा आहे, ड्रेनेज आणि रस्ते. लहान मुलांना पावसाळ्यात चालता पण येत नाही, एवढं चिखल असतं पावसात. तुम्ही बघू शकता की ड्रेनेजची कोणतीच प्रकारची व्यवस्था नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे. नमस्कार. काही नागरिक आपल्याबरोबर आहेत, त्यांना आपण विचारूया की त्यांनी मागील 9 वर्षामध्ये काही यातना भोगल्या आहेत. क्रमांक नंबर 2 चौगले पार्क महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहतो मी. तिथं ड्रेनेज कलेक्शन केल्यानंतर सप्लाय नाही, आणि ड्रेनेज भरून असते, घाण वास येते, आणि रोड नाही. लेडीज बायका स्लिप होऊन गाडीवरनं पडते, तेवढं चिखल, तेवढं खड्डा, रोड नाही, काय नाही. सगळं आम्ही सांगून विचारून बोलून आम्हाला पुरं झालेलं आहे. आम्हाला असली आता नगरसेवक नको आहे. हे याच्यावरनं आपल्याला त्रास होऊन आपण बोलायला लागलो. तर बघताय की मागच्या काही वर्षात इथं काहीच प्रगती झाली नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे. तर आता आणि आपण आपल्या भगिनींकडे जाऊया, त्यांच्या काय समस्या आहेत आणि परत आपण समजून घेऊ. कुपवाड MIDC आहे, तिथं स्वातंत्र्य सैनिकांची जागा. तिथं रस्ते ड्रेनेज काहीच झालेले नाहीत, आणि नुसते लाईटीचे हेच केले सोडं, बाकी काही केलेलं नाही. तिथं तुम्हाला तिथं ज्यादा कशाची समस्या? ड्रेनेज आणि रस्तेच तेवढे. बघताय की माजी स्वातंत्र्य सैनिकांची जी वस्ती आहे तिथे सुद्धा ड्रेनेजची आणि रस्त्यांची समस्या आहे. आणि आपल्याबरोबर भगिनी आहेत, त्यांचं आणि मनोगत आपण बघू. आम्ही 2 नंबर वार्डमध्ये राहतोय. तिथं पूर्ण सगळं खड्डे आहेत. लहान मुलं खेळायला येत नाही, काय नाही. आणि पावसाळा सुरू झालं की पूर्ण मच्छर आणि हे डेंग्यूचं प्रॉब्लेम खूप मोठा झाला आहे. 10 वर्ष झालं आम्ही तिथं राहतोय, काही सुविधा नाही आहे, काहीच नाही आहे. म्हणजे असं एवढा मोठा प्रॉब्लेम झाला आहे, ड्रेनेज तर नाहीच नाही आहे. आता काही वयोवृद्ध महिला आपल्यासोबत आहेत, त्यांच्या समस्या आपण जाणून घेऊया. हॅलो, मी वार्ड नंबर 2 मध्ये राहतो. 20 वर्ष झाली. सैनिक वसाहत मारुती मंदिर सह्याद्रीनगर. 20 वर्षात काहीही आमच्याकडे झाले नव्हते, फक्त रस्ते होते तेवढेच. पण जे यांना निवडून दिले ते आमच्याकडे फक्त पत्रिका टाकायला आले, त्याच्यावर आमच्याकडे काही आलेच नाही. बरं, कोण आले ते प्रत्यक्ष आम्ही निवडून दिलेले ते म्हणतात आम्हाला मतं दिले नाही, ते म्हणतात आम्हाला मतं दिली नाही. मग मतं कुठे गेली आमची? आम्ही असे समस्या मानतो. आम्हाला आता आमचे तडफदार उमेदवार आमचे दिगंबर दादा, विनू दादा, अण्णा, मेते अण्णा, ह्या पोरांनी जरा समक्ष पुढं करून आमचे रस्ते आणि ड्रेनेज आता करून आम्हाला जरा दिले. पाण्याची आमचे जरा चंटाई आहे, पाणी पण आम्हाला भरपूर मिळावं अशी आमची नम्र विनंती आहे. आता आपल्या ज्या वयोवृद्ध महिलांनी सांगितले की त्यांनी दिलेल्या मत इथं कुणाला गेलंच नाही असं त्यांचा आरोप आहे. आता आपण पुढच्या आपल्या समस्या जाणून घेऊया. काय सांगू? तर आणि काही महिला आपल्यासोबत आहेत, ज्यांच्या खरोखर समस्या आहेत ते आपल्यासमोर मांडणार आहेत. मी मंदाकिनी रमेश बाबर, राहते सह्याद्रीनगरमध्ये राहते. अगोदर आमच्या सुविधा काही नव्हत्या, आता थोडेफार रस्ते ड्रेनेज झालेला आहे, आणि पाण्याची थोडीशी टंचाई आहे. एवढंच माझं निवेदन. यांचं म्हणणं आहे जीवनावश्यक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी, आणि पाण्याची समस्या इथं मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं त्यांना खूप याचा त्रास होतोय. आणि तर काही नागरिक आपल्यासोबत आहेत ज्यांनी ह्या प्रभागात वास्तव्यास आहेत.
त्यांच्या काही समस्या जाणून घेऊया आणि त्यांना काही नगरसेवक इथं काय गेल्या 5 वर्षात किंवा 9 वर्षात म्हणावं काय दिसलेत काय आणि ते आहेत कोण यांना विचारा. शिंदे, मी वार्ड क्रमांक 2 मध्ये राहतो. साई मंदिराच्या पाठीमागं महाबळ असताना तिथं अक्षरशः गटार नाहीत, ड्रेनेजचे नाही, रस्ता नाही. ते यादव साहेबांनी ते मुरुम टाकले तेवढंच. परत आत्ता अक्षरशः बघायला गेलं तर लहान मुलांना ते गटरच्या बाहेर पाणी पडू नये नाही, लहान मुलांना डेंग्यू ते चावून डासातीन चावून डेंग्यू म्हणजे आजार पसरायला, ताप ते आला आमच्या मुलांना. हे अजून कुठला नगरसेवक आमच्याकडे जसं निवडून गेलाय तसं कोण पण फरकला नाही अजून. या वॉर्डात 4 नगरसेवक आहेत. ते आम्हाला त्यांचे कोण आहेत निवडून गेल्यात जसं तर कोण आहे ते पण माहीत नाही. वाहिदा नाईकवडे आपल्याला माहिती आहेत का? माहिती त्यांनी काय तुमच्यासाठी काय केलं? इकडं कोणच फिरकलं नाही. फिरकलेच नाही. नागरिकांचा असा आरोप आहे की प्रभागात 4 नगरसेवक असून सुद्धा प्रभागात एक सुद्धा नगरसेवक फेरफटका सुद्धा मारत नाही आणि नागरिकांच्या काही समस्या सोडवण्यात त्यांना अपयश आलेलं आहे असं दिसून येत आहे. आता यांचं घेतो बाईट. नमस्कार, आपल्या सोबत उद्योजक विनायक साहेब आहेत आणि त्यांनी ह्या वार्डातल्या काही समस्या सोडवलेल्या आहेत आणि त्यांना जो अनुभव आलाय ते आपल्यासमोर बोलतील. नमस्कार, मी विनायक यादव, वार्ड क्रमांक 2. इथील समस्या म्हणजे इथील हा भाग आहे, हा विस्तारित भाग आहे. त्यामध्ये 40% हा भाग मिरजेला जोडला आहे आणि 60% हा कुपवाडला जोडला आहे. त्या 40पैकी 10% हा मध्यंतरी आहे, म्हणजे ना कुपवाडमध्ये पण आहे ना मिरजेमध्ये पण आहे. जसं की शिवशक्तीनगर असेल किंवा दुर्गानगर असेल. इथले आता भरपूर समस्या आहेत. म्हणजे समस्याचा जर पाडा वाटायला गेला तर आपली 1.5-2 तासाची कॅसेट होईल. त्यामुळे इतका वेळ आपल्याला नेहमी सारांशपणे सांगतो की विस्तारित भागात प्रमुख समस्या आहे रस्त्यांची, दुसरी ड्रेनेजची, तिसरी लाईटची व्यवस्था तर इतकी गंभीर झाली मध्ये की त्या समुद्र कंपनीला त्यांनी काम दिलं होतं महापालिकेनं. त्यांचा वाद होता. ते म्हणत आमच्याकडे मटेरियल नाही, मटेरियल असेल तर त्यावेळेला म्हणतात आम्हाला ऑर्डर नाही, असं प्रशासकीय तांत्रिक गोष्टीमध्ये ते अडकलं होतं. परंतु नागरिकांना ह्याच्यामध्ये काहीही इंटरेस्ट नसतो. नागरिकांना फक्त सुख सोयी सुविधा जे त्यांचा म्युन्सिपल टॅक्स भरतात तो त्याचा विनियोग व्हावा ही त्यांची सार्थ अपेक्षा असते. परंतु गेल्या 5-6-7 वर्षामध्ये इथं कुठलीही पूर्तता झालेली नाही आहे. ज्या आमच्या पद्धतीनं आमच्या ताकदीवर आम्ही जेवढं काम करत होतो तेवढं करू शकलो, परंतु यामध्ये आम्हाला लिमिटेशन पडतात, मर्यादा पडतात. त्यामुळं ह्यापुढे जर अशा समस्या आल्या तर आम्ही कुणाकडे जायचं, कुणाकडे दाद मागायची, या सर्व लोकांच्या वतीनं आम्ही प्रयत्न करतो. तथापि या समस्या जर वेळेच नाही सोडल्या गेल्या तर मी 100% सांगतो हा 30 ते 40% जो भाग आहे भविष्यात निवडणुकीवर बहिष्कार टाकायला सुद्धा कमी पडणार नाही. कारण जर ह्यांना कोणी मेचतच नसेल, आमचा 60% वार्ड आहे, आमचं मतदान आहे, आम्ही तेवढं निवडून येतोय, आम्ही 4-4 नगरसेवक निवडून येऊ शकतोय, तुमची आम्हाला गरज नाही असं कोणतर मगाशी म्हणालं, तसं जर असेल तर आम्हाला ही टोकाची भूमिका घ्यावी लागेल. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर काही नागरिक आपल्यासोबत आज आहेत आणि वयोवृद्ध नागरिक आहेत. त्यांना आपण विचारूया की त्यांच्या वार्डाचे काय अडचणी आहेत. हॅलो, इथं मी प्रॉपर मिरजचा. तुम्हाला मुलाखत शॉर्ट पाहिजे का कशी पाहिजे? कारण मी मास्तर आहे, तासभर बोलायचं म्हणजे मी होऊ शकतो. आणि गेली 30 वर्ष मी या सह्याद्रीनगरमध्ये माझं पहिलं घर आहे आणि तेव्हापासून मी इथपर्यंत आहे. गेल्या 30 वर्षात रस्त्याखेरीज थोडेफार रस्ते झाले आहेत आमच्या मी सह्याद्री कॉलनीमध्ये आहे. या 30 वर्षामध्ये माझ्या समक्ष प्रत्यक्षात काहीही सुधारणा झालेली नाही. फक्त रस्ते काहीतरी धडपड करून विनंत्या करून नगरपालिकेत जाऊन डांबरीकरण एवढं होत होतं. ते डांबरीकरण सगळं संपलं. त्याच्यानंतर विनायक हा आमचा आहे यादव, त्याच्याशी आमचा कॉन्टॅक्ट झाला आणि आत्ता सध्या हे रस्ते थोडेफार झालेले आहेत. आमच्या समोरचे रस्ते बनवायचे आहेत. म्हणजे थोडक्यात काय, आमच्या कॉलनीत म्हणा किंवा इतर ठिकाणी म्हणा, एकानं भुकायचं आणि बाकीच्यानं हसायचं. तुमच्याबरोबर कोण येणार नाही अशी अवस्था आहे. दुसरी गोष्ट पाण्याची गेल्या 15 दिवसामध्ये इतकी ओरड आहे. पण माझ्यासारखा मनुष्य तिथं पाय दुखत असता नगरपालिकेत जातो, तक्रार नोंदवतो,
फारसा उपयोग होत नाही. रस्त्याच्या बाबतीत तेच होत होतं. नुसतं हो म्हणतात अधिकारी. मी एक दिवस म्हणतो तुमचे कोण जे प्रमुख आहेत नगरपालिकेतले त्यांना मी भेटतो. आजपर्यंत मला काय त्याची गाठभेट झाली नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, रस्ते अगोदर मुळात खूप अरुंद आहेत. आता हा जो रस्ता केलेले आहेत मोठे ते जरा बऱ्यापैकी आहेत. हे बऱ्यापैकी असतानाच हे यादव हल्ली आता काल फोडून ठेवला रस्ता नागरिकांनी. हे असं जर व्हायला लागलं तर जबाबदारी कोणाची आहेत? त्याच्यानंतर गेल्या 5-7 वर्षामध्ये आत्ता ही गटारं पूर्णपणे रस्त्याच्या खाली बुजली गेली. मी त्या ढंगना महिन्यात 4 महिन्यात नाही सांगायचो की गटार तुंबलेली आहेत त्यात आपण नंतर दुरुस्ती करायची. रस्ते झाले, गटारं खाली गेली आणि आता व्यवस्था झाली आहे. हे ड्रेनेज जे केलेलं आहे ते नगरपालिकेने त्याच्यात काडीचा एक नावा पैसा घातलेला नाही. हे पैसे आम्ही आमच्या वेगवेगळ्या या ज्या कॉलन्या आहेत, गल्ली आहेत, त्या गल्ल्यातून आम्ही पैसे गोळा करून हे ड्रेनेज केलेलं आहे. स्वखर्चाने केलेलं आहे. प्रत्येकाला 10,000 12,000 खर्च आला आहे. दरवर्षी घरपट्टे तर चापून येतात, त्या भरायच्या. त्या जास्त आल्या की तिथं जाऊन धडकून यायचं. ते सर होईल तुमचं, कमी होईल. कशाचा काही पत्ता नाही, काही नाही. अशाने ही यंत्रणा चालायची कशी? आणि तुम्ही मताच्या वेळेला आम्हाला नुसतं तोंडाला हात तोंड करताय, काय याला अर्थ आहे? आता एक 4 माणसं मेथेसारखी, यादवांसारखी, ह्या दिगंबर जाधवसारखी 4 लोक आहेत म्हणून निदान आम्हाला राहायलाच निदान निवंत आहे. कुत्र्यासाठी मी 10 वेळा जाऊन आलो. याला पण सांगितलेलं आहे. 10 ते 15 कुत्री आमच्या गल्लीत तिथं आहेत. रात्र झोप नाही. आणखी तुम्ही जर आमच्या गल्लीत गेला तर विचारा. काही लोकांना ज्या त्रास होत नाही ते म्हणतात सर कडेला आहेत, ओरडतात, ओरडू दे. बरं माझ्याबरोबर तुम्ही चला म्हटलं तर कोणी नगरपालिकेत येणार नाही, दाद घेणार नाही. तुमच्या प्रभागामध्ये नगरसेवक तुम्हाला भेटायला येतात? आणि काय ॲब्सोल्युटली नाही. येतच नाही. बोलवलं सुद्धा येत नाहीत. ढंग जास्तीत जास्त 5 वर्षात एकदा का 2दा त्या गटारासाठी आलेला होता. परत त्यांचं काय मिळालं नाही. आम्ही आपले माणसं, नगरपालिकेचे लोक तुमचे जे कामगार आहेत त्यांना विचारा, ते सुद्धा नंबर 1चे डॅमेज लोक आहेत. 4 वेळा सांगून सुद्धा ते सर तुमच्या इथलं काम जमणार नाही अशी भाषा माझ्याकडे त्यांच्याकडे आहे. सरळ असं म्हणतात की कामच जमणार नाही. हां, होणार नाही ते काम. आम्हाला मुकादमानं पाठवलेलं नाही आहे. बाकीची गटार व्हायची की तक्रार अर्ज तुम्ही प्रत्येक महिन्याला करता? जाऊन यायचं. इथं कोणता असला अधिकार सगळ्याचं निघून यायचं. कोण दाद घेतोय? लेखी कोण घेतो इथं? काय आता हे गेले किती वर्ष झालं तुम्हाला हा त्रास होतो? अहो इथं राहायला हल्ली म्हणजे गेल्या 10 वर्षात जास्त त्रास होतोय. गेल्या 10 वर्षात गटारी एवढी तुमतात की ती पाणी गटाराच्या वर येत होतं. आता प्रश्न तुम्हाला तर गटार दिसलं नाही आमच्या इथं. काहीच दिवसात आता निवडणुका लागतील आणि निवडणुका लागल्यानंतर तुम्ही आहेत त्याच उमेदवारांना मत देणार की काही बदल घडला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? 30 वर्षात जो बदल घडला नाही तर पुढच्या काय होणार आहे? ज्या 30 वर्षामध्ये काही घडलं नाही, आम्ही मोठ्या उत्साहाने इथं आलो गावाच्या बाहेर निवांत म्हणून, काही नाही. तुम्हाला काय करायचं? मग आम्ही आमची माणसं गोळा करायची, गटारं काढून घ्यायची, तेवढ्यापर्यंत पाणी सुटायचं झालं. मी आता ठरवलेलं आहे, जो कोणी येईल त्याला घरात सुद्धा घ्यायचा नाही आहे. बाहेरच्या बाहेर मताचं बघता येईल. नवरा कामावर असताना महापालिकेवर पाण्याच्या टाकीवर तेव्हा आम्हाला ते याचं अमृत योजनेचं पाणी मिळालं. ती भाभीनं आम्हाला करून दिलं. तेव्हापासून पाणी सुखाने पितोय. त्याच्यानंतर त्या यानं काय ते इब्राहिम चौधरीनं अर्धवट केलं ड्रेनेज. अर्धवट ड्रेनेज केल्यावर आम्ही काय केलं की आम्ही शांत बसलो, दंगा केलो, काही उपयोग झाला नाही आमचा. शेवटी मग भैयाला सांगितलं, नायकवडी भैयाला, हे अर्ध्यातनी कामं सोडल्यात, आम्ही कोणाला विचारायचं? महापालिका हे घेते, काय ते घरपट्टी घेतात, पाण्याचं बिल घेतात, लाईटचं बिल 2 मिनिटं सगळं घेतात.
आणि गटारी काढा म्हटलं की आम्हाला सरळ म्हणतात 2 नंबरला नाही 3 नंबरला आहे, 3 नंबरला नाही 2 नंबरला आहे. अरे मग इथं आहेच कोण असं म्हणून आम्ही दंगा करून मीच काय केलं, त्या नायकवाड्या भयासंग दंगा करून पुढचं ड्रेनेज करून घेतलं. त्याने आम्हाला बिचाऱ्यानं करून दिलं, ते करून दिलं. आणि त्या ह्यानं तो निवडून आला, कोण तो, त्यांची नावं पण पुढच्या असांची माझ्या तोंडात येत नाहीत. एक निवडून आला तर बघा, त्यानं तर ते फरशी घालू नको म्हटलं तर ऐकला नाही, ते सिमेंट घातला. एवढ्या पाण्यात बसतोय आम्ही घरात. आत दरवाजात पाऊस आला की पाणी ढिगभर सापते. अजून काय केलं नाही? बुमलन फुर झाले. म्हणून म्हणाले आता बोलायचं नाही, निवडणुकीच्या टायमाला जेव्हा भीक मागायला आमच्या दारात नाही देत का नाही, ह्याचं चप्पल की तोंडरं पडवाच. हीच भाषा माझी, हीच भाषा माझी. आणि विनायक दादाला सांगितलं सपोर्ट फुल्ल माझा आहे. जेव्हा लागू दे तर निवडणुका. आता काय उपयोग आहे त्याचा बोलून? आता काय ज्याच्या त्याच्या कोपऱ्यात नाही एकामेकावर कुरगुडी करतात, काय उपयोग आहे त्याचा? घरातल्या घरात बोलून उपयोग नाही, रस्त्यावर यायला पाहिजे आणि 4 लोकांना दिसलं पाहिजे की या बाईनं काय केलंय ते. अशा बायका जर 4 किती वर्ष आम्ही बोंबलतो त्या मायजात राहतोय, आमचं आम्हाला माहीत आहे. हां, एवढं मात्र खरं की आम्हाला त्यांनी साथ दिला, कुणी नायकवाडी बाई यांनी बाबीनं यांनी साथ दिल्यामुळे आम्ही इथपर्यंत आहे. नाही तर त्या अडकूच काय किंमत होती. नाही कोणी बाई एरवी येते आहे, प्रत्येकाला आहे, ती प्रत्येकाच्या कामाला आहे, आम्ही नाही म्हणणार नाही. आणि त्यांच्यामुळं आम्ही त्यांना, आमच्याकडे जशी मतं कमी पडायला लागली ना, तसं त्यांनी आमच्याकडे यायचं ते सोडून. चुकीचं केलं. ते जाधव उभारला इकडं, जाधवाला गेली तुमची मतं. सांगायला लागले भाभीनं काय, भाभीला आवरात्रीचा दरवाजा बडवा, भाभी आपल्या समोर असते. आणि कधी सुद्धा बघा त्या बाईच्या दारात गेले आणि परत आले असं काही झालं नाही माझ्या तर बाबतीत. आणि तिच्या संग जे मी मोर्चे काढतोय, मी हिंडतोय फिरतोय, ते मला सगळं माहीत आहे की भाभी जे करते ते कार्य चांगलंच करते. आणि तसल्या बायका 4 असल्या तरी बाद झालं, कुठला गरीबी नको असंच वाटायला लागले. काय उपयोग केला खूप वाढायल्यानी? अहो एकदा सुद्धा ते आमच्याकडे फिरकली नाही, कधीच नाही. फक्त आम्हाला एक नगरसेवक माहिती आहे, आमची नायकवाडी भाभी. कुठला नगरसेवक आहे? ढंग कुठला ढंग आला तो? कमळाचं फुल घेऊन आलाच दाखवायला, फुलाच्या टायमाला फुल नंतर दाखवायलाच का कोमेजलं? आता येऊ देत की. अहो आत्ताच पुढचं आहे होते, आत्ताच गेल्या टायमाचं सांगा, पुढचं सांगू नका. पुढचं ते काय तर होईल. फक्त निवडून आणायचं काम आहे माझं, काम कुठलंच नाही आहे. आणि दिल्लीपासून आत गल्ली पण आपल्याकडे आश्वासनं द्यायची आहेत. हां, मग आश्वासन देऊन त्यांच्या आश्वासनात जगायचं काय आपण? आणि कशासाठी जगायचं काय? त्यांनी खायला घालला तर आपल्याला? अहो त्यांची घरं भरून घेतात, त्यांचं बंगलं बघा जावा, आणि आपलं भिकाऱ्यांचं बघा जावा, आणि आपल्याच पैशावर मोठं करतात. शिंदेनं 1,500 रुपये देऊन मतं टाकून घेतला, आता हे 5-5, 10-10 हजार देणार तर मत टाकून घेणार आहेत. दुसरं काय करणार आहे? असं काय म्हणता तुम्ही? हे खरंच आहे. आणि हे बायकांच्याकडनं सगळं होणार आहे, आणि बायकांनीच पुढाकार घेऊन केलं पाहिजे. ही गडी माणसं काय सुद्धा करणार नाही. नवीन येऊ दे नाही तर नाही येऊ दे, प्रगती नवीन करायचं एवढं ठरवलं. अहो मग आम्ही कुठे नाही म्हणाले, प्रगती करायचं म्हणायला लागलोय. हाय तेच असलं तर तेच रानगाडी त्या करायचं. माणसानं दारात यावं. चांगला 4 चोर, एक चांगला 4 चोर आहे. आहे का नाही? दारात ते यावं. चोर नको आहे आम्हाला. मग नाही, आता आम्ही कसं हक्काने सांगतोय, नायकवाडी भाभी उभं राहा, आम्ही तुमच्या पाठीमाग आहे. पण का की त्यांनी उभारलं की आमची कामं होत्यात. नाही पण नायकवाडी बाईचं काम 1 नंबर खूप आहे. कामं सगळी त्या भाभींच्याकडनं जे होत्यात, कुठल्याही नगरसेवकांनी सांगू दे मी हे काम केले म्हणून, कुठलाही सांगू दे मिरजेतला. अहो मी राजकारणातलीच आहे सगळ्या. उगाच बातम्या बघून खुळी होत नाही, बातम्या बघून सगळ्या मंत्र्यांचं डोक्यात असते काय त्यांचा खेळ खंडोबा येते. पण आपल्याला काय घेणं देणं? आपल्याला काय नको, आपल्याला नगरसेवक चांगला येऊ दे. प्रभाग क्रमांक 2 मधील समस्या आपण जाणून घेतल्या. निवडून आलेल्या उमेदवारांना समस्या सोडवता आल्या नाहीत, पण काही असे उद्योजक आहेत ज्यांनी समस्या मार्गी लावल्या. त्यांचं नाव आहे विनायक यादव, आणि आपण आता जाणून घेऊया की ते काय करणार आहेत. आत्ताच आपण जे नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या, त्यामध्ये ह्या व्यथा त्या सांगतात ते बरोबर आहे. कारण गेले 7 ते 8 वर्ष आम्ही बघतोय, हा विस्तारित भाग आहे मिरजेचा, आणि 30 ते 40% मतदान असल्यामुळं ह्याकडं जे विद्यमान नगरसेवक होते, आता ते माझे झालेत, ते त्याकडं जितक्या समस्या गंभीर्यानं घेऊन त्यांनी सोडवायला पाहिलं होत्या, त्यात ते थोडेसे कमी पडलेत असे नागरिकांच्या म्हणण्यातून दिसतंय. तथापि
आम्हालासुद्धा ह्या सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे व आमच्या सगळ्या व्यापातून हा आम्ही जो भाग निवडला आहे, जो समाजसेवेचा असेल, आमचं तुम्हाला अगदी नम्रपणे सांगतो की 80 ते 90% समाजकारण आहे, 10% राजकारण आहे. ते प्रसंगी थोडं तर करावं लागतं, कारण 90% आम्ही समाजकारण करणारे व्यक्ती आहे. त्यामुळं मी या कोणतंही पद नसताना ह्या भागातील कमीत कमी 2.25 कोटीची कामं केलेली आहेत. ते आमदार सुरेशभाऊ खाडे असतील, इद्रिसभाई नायकोडे असतील, किंवा मध्ये माझे महापौर आपल्या दारी ही एक स्कीम आली होती, महापौर आपल्या दारी. या स्कीममधून बरीच कामं आपण इथं पाठपुरावा करून मार्गी लावलेली आहेत. त्याचबरोबर किरकोळ असतात त्या नागरिकांच्या समस्या, म्हणजे मुरुम टाकणे असेल, गटरी असतील, ड्रेनेज असेल, चेंबर मारणे असेल, किंवा आणि काही किरकोळ नागरिकांच्या दैनंदिन समस्या असतील, किंवा लाईट गेले असेल, अशा बऱ्याच समस्या आपण वेळोवेळी त्यांना धावून येऊन केलेल्या आहेत. तसेच महिलांचे रोजगाराचे प्रश्न असतील, प्रशासकीय कामांमध्ये अडचण असतील, काही पोलीस स्टेशनमधले काही अडचणी असतील, वाद असतील, विवाद असतील, ह्या बारीक सारीक समस्या ह्या आम्ही इथं दैनंदिन लोकांच्या संपर्कात असल्यामुळं सोडवण्यास आम्ही सक्षम राहिलो आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. लोकांनी आता तुम्ही त्यांच्या तोंडातून प्रतिक्रिया आला, तुम्ही पण असं समजून आमची मुलाखत घेतली, तुम्ही अचानक आला आणि मुलाखत घेतला, तरीसुद्धा त्यांची काय प्रतिक्रिया तुम्ही पाहिलेली आहे. तर अशा पद्धतीनं अशा पुढेही आम्ही भविष्यात नक्कीच लोकांना न्याय देण्याचं काम करू. आम्हाला कोणाचंही राजकारण, कोणाच्यावर टीका टिप्पणी करायची नाही आहे. तरीसुद्धा आमच्याकडं कोणतेही पद नसताना वारंवार मी सांगतो की आम्ही काम करू शकतो. तरी लोकांनी विचार करावा, भविष्यात आम्हाला जर संधी दिली त्या संधीचं नक्की सोनं करेन याची तुम्हाला मी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.